चॅप्टर आहे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, याच्यामध्ये खूपच स्पेसिफिक ठिकाणाहून क्वेश्चन विचारले जातात, तेवढंच बघायचं आपल्याला आणि तेवढं सगळं पाठ करायचं. पुढे काय काय दिलेलं आहे बघा. पहिला आहे ग्रोथ. ग्रोथ कशी असते? इरिव्हर्सिबल परमनंट असते. म्हणजे काय ग्रोथ काय होते, एकदा वाढ झाली तर ती पुन्हा कमी होत नसते, त्यामुळे काय म्हणतात ग्रोथ आहे. ग्रोथ कशी आहे? इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे किंवा इरिव्हर्सिबल परमनंट असतं. ते एकदा ग्रोथ झाली की झाली, पुन्हा कमी होत नाही. पुढे नेक्स्ट आता ग्रोथ रेट्स. ग्रोथ रेट्स म्हणजे काय, दोन प्रकारचे जे ग्रोथ रेट्सचे स्पीड्स असतात. ठीक आहे, तर पहिला जो आहे पहिला कोणता टाईप आहे? अर्थमॅटिक ग्रोथ. ठीक आहे, अर्थमॅटिक ग्रोथमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, अर्थमॅटिक ग्रोथचा ग्राफ हा आहे आणि हा ग्राफ कसा बनत आहे? लिनियर कर्व बनत आहे, लिनियर कर्व. ठीक आहे, तर मग पाठ करायचं अर्थमॅटिक ग्रोथमध्ये कोणता कर्व असते? लिनियर कर्व असते. ठीक आहे, त्याचा ग्राफ हा झाला. ठीक आहे, अशी एकदम स्ट्रेट लाईन झिरोपासून चालू होत नाही आहे. ठीक आहे, एक काडी वरवरून चालू होत असते आणि स्ट्रेट लाईन जाते. पुढे याचा फॉर्म्युला पाठ करायचा, LT = L0 + RT. ठीक आहे, R म्हणजे काय इथं आहे? ग्रोथ रेट आहे ऑब्लिक इलॉंगेशन पर युनिट टाईम आहे. ओके, पुढे नेक्स्ट टाईप असते जमेट्रिकल ग्रोथ. जमेट्रिकल ग्रोथ काय असते की सरळ काय होत असते की एक्सपोनेन्शियल कर्व असतो. एवढंच पाठ करायचं. जमेट्रिकल ग्रोथमध्ये कसा कर्व असतो? एक्सपोनेन्शियल कर्व असतो. ठीक आहे, तर हा कर्व जो आहे याला म्हणतो असतो आपण एक्सपोनेन्शियल कर्व. तर याच्यामध्ये कोणता कर्व असतो? एक्सपोनेन्शियल कर्व असतो, पाठ करायचं आणि पुन्हा हे ग्राफ पाठ करायचा. ग्राफमध्ये काय पाठ करायचं स्पेशली की एकतर असा यस शेप असतो कर्वमध्ये. ठीक आहे, झिरोपासून सुरू होत नाही, थोडा वरून सुरू होतो. ठीक आहे, ते झालं. आणि हे काय आहे? लॅग फेज आहे. खालचा वाला जो फेज असतो त्याला आपण लॅग फेज म्हणतो. मग इथून ही जी रेषा अशी वर चालली त्याला आपण एक्सपोनेन्शियल फेज म्हणतो आणि नंतर हे कर्व होऊन असं आडवं होते त्याला आपण काय म्हणतो? स्टेशनरी फेज म्हणतो. ठीक आहे, हे एवढं झालं पाठ की मग नंतर जमेट्रिकल ग्रोथचा जस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, WT = W0 ERT. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आरचं मिनिंग काय असतं? इफिशियन्सी इंडेक्स. ठीक आहे, इफिशियन्सी इंडेक्स असतं. ठीक आहे, आपल्याला सॉल्व करायची गरज नाही, फक्त एखाद्याच फॉर्म्युला विचारू शकतात, म्हणजे ऑप्शनमध्ये चेक करायचं सरळ. पुढे आता सरळ नेक्स्ट पेजवर यायचं. त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला काय? प्लास्टिसिटी. ठीक आहे, प्लास्टिसिटीमध्ये काय असतं की सरळ त्याचे एक्झाम्पलच पाठ करायचे. ओके, प्लास्टिसिटीचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? कॉटन, कोरिएंडर, लॅक्सपर ऑफ लिव्स आणि बटरकप. ठीक आहे, हे चारच आहेत. तरी हे हेट्रोफाईल वर्ड लक्षात ठेवायचं. एखाद्या हेट्रोफाईल वर्ड आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. कसं प्लास्टिसिटी एक्झाम्पल आहे, त्याचं एक्झाम्पल आहे हेट्रोफाईल. मग हेट्रोफाईलमध्ये कोणते येतात? कॉटन येत असते, कोरिएंडर्स येत असतात, सगळे हे हेट्रोफाईलच्या मदत येत असतात. त्यामुळे हे सगळं पाठ करायचं. हेट्रोफाईल, कॉटन, कोरिएंडर, लॅक्सपर, लिव्स आणि बटरकप. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, पुढे डन. आता नेक्स्ट याच्यात यायचं. काय दिलेलं आहे की आता बघायचं तर आपल्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. म्हणजे काय, पूर्ण जसं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये हार्मोन्स सिक्रेट होत असतात तसेच प्लांटमध्ये पण काही हार्मोन्स असतात. ठीक आहे, त्याला काय म्हणत असतो आपण? प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणत असतो. ठीक आहे, याच्यामध्ये दोन टाईप्स असतात. पहिला आहे ग्रोथ प्रमोटिंग. म्हणजे काय, जे ग्रोथ करण्यासाठी प्रमोट करतात, म्हणजे वाढ करून देतात हार्मोन. ठीक आहे, वाढ होऊ देतात. ते वाले कोणते आहेत? ऑक्झिन, जिब्रेलिन आणि सायटोकायनिन. ठीक आहे, आणि ऑक्झिनमध्ये कोणता कंपाऊंड असतो? आयडोल कंपाऊंड असतो. ठीक आहे, पुढे IA दिलेला आहे, ते आपल्याला खाली बघायचं आहे. पुढे जिब्रेलिनमध्ये कोणते कंपाऊंड असतात? GA3 असते आणि टर्पिन्स असतात. पुढे सायटोकायनिनमध्ये कोणते असतात कंपाऊंड? ॲडेनिन डेरिव्हेटिव्ज असतात. ठीक आहे, जस्ट लक्षात ठेवायचं. पुढे आता सेकंड टाईप कोणता असतो? ग्रोथ इनिबिटिंग म्हणजे काय, जे ग्रोथला थांबवतात, ग्रोथ होऊ देत नाही. ठीक आहे, असेवाले त्याला काय म्हणतो आपण? ग्रोथ इनिबिटिंग. तर मग त्याच्यामध्ये कोणते आहेत? ॲब्सिसिक ॲसिड म्हणजे ABA आणि दुसरा आहे इथिलाइन आहे. ठीक आहे, दोनच आहेत, पाठ करायचं. पुढे काय दिलेलं आहे की आता प्रत्येक हार्मोनचं आपल्याला काम पाठच झालं पाहिजे. ओके, एवढ्याच याच्यावर 2 ते 3 प्रश्न हमखास बना 100%. ओके, पुढे आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्समध्ये पहिला आहे ऑक्झिन. ठीक आहे, ऑक्झिनमधला पहिला पॉईंट सोडून द्यायचा. ठीक आहे, काय वाचायचं आता सरळ? FW वेंट आयसोलेटेड ऑक्झिन फ्रॉम द टिप्स ऑफ द कोलेप्टाइल्स ऑफ ओट सीडलिंग. म्हणजे काय की एक FW वेंट नावाचा एक माणूस होता. त्यानं काय केलं की आपण आता याच्या प्रकारे इथं त्याला सायंटिस्टच कन्सिडर करणार. ठीक आहे, ज्यानं काय फाइंड केलेलं आहे? ऑक्झिन फाइंड केलं आहे. तर त्याला ऑक्झिन कुठं भेटलं? टिप्स ऑफ कोलेप्टाइल्स ऑफ ओट सीडलिंग. म्हणजे ओट्सचे जे झाडं असतात, ठीक आहे, त्याच्या अशा टॉपला भेटलं. कोलेप्टाइल एक पार्ट असेल त्या झाडाचा, त्याच्या टॉपला भेटलं. ठीक आहे, आलं लक्षात? तर मग हे सेंटेन्स जशाच तसा पाठ करून टाकायचं, इम्पॉर्टंट आहे. पुढे हे तर आता प्लांटमध्ये झालं. दुसरा पॉईंट काय म्हणते? फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम ह्युमन युरिन. म्हणजे काय, हे प्लांटमध्ये झालं. आणि ऑक्सिजन पहिल्यांदा ऑक्सिजन कशामध्ये सापडला? ह्युमन युरिनमध्ये सापडला. ओके, प्लांटमध्ये हे झालं कोलेप्टाइल ऑफ ओट्स आणि ॲनिमल्समध्ये ह्युमन युरिनमध्ये झालं.
सापडला. पुढे काय दिलेलं आहे, ग्रो अपेक्स ऑफ द स्टेम्स अँड रूट्स, म्हणजे काय ऑक्झिन कुठं असते की कुठं असतं, टॉप पॉईंटला, स्टेमच्या टॉप पॉईंटला आणि रूट्सच्या टॉप पॉईंटला. ठीक आहे, ग्रोईंग होणारे जे टॉप पॉईंट असतात स्टेमचे आणि रूट्सचे तिथं सापडतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं ऑक्झिन किती प्रकारचे असतात. ठीक आहे, 2 प्रकारचे असतात, एक जे प्लांट बनवतं आणि दुसरं काय सिंथेटिक, म्हणजे जे आपण म्हणजे लॅबमध्ये बनवतो सिंथेटिक. ठीक आहे, माणसाने बनवलेले. तर ऑक्झिनमध्ये कोणते आहे, IAA आणि IBA हे दोन्ही ऑक्झिन काय आहेत, आयसोलेटेड फ्रॉम द प्लांट्स, म्हणजे हे प्लांट्सपासून भेटतात. पुढे दुसरं कोणतं आहे, NAA,2,4-D आर सिंथेटिक. हे लक्षात ठेवायचं, पाठ करायचं बरं. मॅच द फॉलोइंगमध्ये विचारतात सिंथेटिक कोणते, प्लांट्सपासून भेटणारे कोणते. ओके, तर हे 2 जे आहेत ते सिंथेटिक आहेत. ठीक आहे, आता हे सगळ्यांचे लॉंग फॉर्म पण पाठ करायचे, लॉंग फॉर्म पण विचारतात. IAAचे लॉंग फॉर्म काय, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. ओके, नंतर IBAचं काय आहे, इंडॉल ब्युटेरिक ॲसिड. NAचं काय आहे, नॅप्थेलिन ॲसिटिक ॲसिड. पुन्हा D2,4Dचं काय आहे, 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. ओके, डन. आता नेक्स्ट, आता इथं काय बघायचं आपल्याला, इथं आपल्याला सगळं बघायचं की ऑक्झिन जे आहे ग्रोथ प्रमोटर आहे. ठीक आहे, त्याचं काय काय काम आहे, फंक्शन्स बघायचे. तर हे सगळे फंक्शन पाठ करायचे. क्वेश्चन कशावर बनणार आहेत, फंक्शनवरच बनणार आहेत त्या सगळ्यांच्या हार्मोनचे. ठीक आहे, रट्टा मारून टाकायचे. ओके, याच्यात काय दिलं आहे, इनिशिएट द रूटिंग इन द स्टेम कल्टिवेटिंग. सरळ लक्षात घ्यायचं की जे असते काय नाही, रूट्समध्ये काय म्हणता येईल, इनिशिएट द रूटिंग म्हणजे काय, झाडाला रूट्स फुटतात. ठीक आहे, मुळे येतात, तर कोणत्या हार्मोनमुळे येत असतात, ऑक्झिनमुळे. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, प्रमोटिंग द फ्लावरिंग इन पायनॅपल्स, म्हणजे काय पायनॅपलच्या झाडामध्ये फ्लावर कोण आणतं, ऑक्झिन आणतं. पुढे हेल्प्स टू प्रिव्हेंट द फ्रूट अँड लीफ ड्रॉप अर्ली इन द स्टेज, म्हणजे काय झाडाची पानगळती किंवा फळ खाली पडणं, म्हणजे लवकरच पडू नये, म्हणजे काय झाडावरची पानं ते मथारा होण्याच्या पहिलेच पडू नये, त्यासाठी कोण हेल्प करत असतं, ऑक्झिन. ठीक आहे, तर ते काय करतं, जे नवीन बच्चू फ्रूट आहेत, नवीन जे बच्चू लीव्ज आहेत, त्यांना काय करतं, झाडापासून तुटू देत नाही, पडू देत नाही. हे ऑक्झिनचं काम आहे. पुढे ऑक्झिन काय दाखवतो, अपायकल डॉमिनन्स दाखवतो. ठीक आहे, हे सरळ वर्ड पाठ करायचं, खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चनमध्ये विचारणार. तर अपायकल डॉमिनन्स कोण दाखवतं, ऑक्झिन दाखवतं. पुढे इंड्यूस द पार्थेनोक्रॅपी इन टोमॅटोमध्ये काय करतं की पार्थेनोक्रॅपीला वाढवते. इंड्यूस म्हणजे काय, वाढवणे. इंड्यूस म्हणजे काय, वाढवणे. पार्थेनोक्रॅपीला टोमॅटोमध्ये वाढवतो. ओके, पुढे पाठ करायचे, रट्टा मारायचे, सरळ असे स्टेटमेंट येतात सेम. पुढे काय दिलेलं आहे, 2,4D किल द डायकॉट वीड. ठीक आहे, म्हणजे सरळ वीड्सला मारण्यासाठी जर असं कुठला हार्मोन विचारला तर आपण काय म्हणणार, 2,4D येणार. ठीक आहे, 2,4D ऑक्सिन, जो आपण लॉंग फॉर्म पाहिला होता 2,4D असं पण येऊ शकते, एखाद्यास फुल नेम पण येऊ शकते. पुढे हे वीड्स मारण्यासाठी झालं. ठीक आहे, मग त्याचे यूज टू प्रिपेअर द वीड फ्री लॉन्स, म्हणजे काय पूर्ण लॉनमध्ये म्हणा सगळे किडे मारण्यासाठी हे यूज केलं जातं, 2,4. पुढे काय दिलेलं आहे की कंट्रोल झायलम डिफरन्शिएशन अँड द सेल डिव्हिजन. ठीक आहे, हे पॉईंट पाठ नाही करायचा, गरज नाही. ओके, हां. पुढे काय दिलेलं आहे की ऑक्झिन शोज फोटोट्रॉपिझम. ठीक आहे, ऑक्झिन काय शो करत असतो, फोटोट्रॉपिझम शो करत असतो. म्हणजे फोटोट्रॉपिझम म्हणजे काय, हे तर झाडाच्या टॉपलाच येते, जिकडं ऊन आलं ते झाडाला तिकडं वाकवतो. ठीक आहे, आता इकडून ऊन येत असं ते झाडाला असं तिकडं वाकवतो. ठीक आहे, एवढंच वर्ड पाठ करून घ्यायचा, स्पेशल आहे याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे आता येतं जिब्रेलिन, सेकंड हार्मोन. ठीक आहे, जिब्रेलिनमध्ये काय लक्षात ठेवायचं, जिब्रेलिनमध्ये हे पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा की बॅकॅनाय फुलिश सीडलिंग, त्याच्यामध्ये काय, डिसीज इन राईस वॉज कॉज्ड बाय फंगल पॅथोजन जी फुंजिकोराय लेटर जिब्रेलिक ॲसिड आर आयडेंटिफाईड. म्हणजे काय करायचं की जिब्रेलिक ॲसिड त्यांना पहिल्यांदा कुठं भेटला, डिसीज इन राईस, म्हणजे काय राईसच्या डिसीजमध्ये कोणतं फंगल डिसीज झालं, राईसच्या डिसीजमध्ये सापडला, आणि ते डिसीज कोणत्या फंगसमुळे झालं, जी फुंजिकोराय, तर त्यावेळेस त्यांना जिब्रेलिक ॲसिड भेटलं होतं. ठीक आहे, तर हे सगळं सेंटेन्स लक्षात ठेवायचं, हे पहिलंवालं बस, एखाद्या वेळेस ऑप्शनला विचारू शकतात. ठीक आहे, तर पुढे काय दिलेलं आहे, GA3 डिस्कवर्ड ॲट फर्स्ट अँड रिमेन्स इंटेन्सिव्हली स्टडी, म्हणजे सर्वात पहिले कोणता जिब्रेलिक ॲसिड फाउंड केला तर GA3 सापडला. बस एवढंच पाठ करायचं, सर्वात पहिले कोणता जिब्रेलिक ॲसिड सापडला, GA3. ठीक आहे, जिब्रेलिक ॲसिडला आपण काय लिहित असतो शॉर्ट फॉर्ममध्ये, आता इथं जिब्रेलिन्सच दिलेलं आहे, जिब्रेलिक ॲसिडला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय लिहित असतो, GA लिहित असतो. ओके, हां.
तर G3 सर्वात पहिले सापडला. नंतर काय दिले, ऑल GAR ॲसिडिक, म्हणजे काय सगळे जिब्रेलिक ॲसिड कसे असतात, ॲसिडिक असतात, नावातच ॲसिड आहे. ठीक आहे. पुढे इन्क्रीज द लेंथ ऑफ ग्रेप स्टाल्क. ठीक आहे, पाठ करून टाकायचं. म्हणजे ग्रेप्सचे अंगूरचे जे गुच्छे असतात ते वाढवण्याचं काम करून करतं, लेंथ वाढवण्याचं काम जिब्रेलिक ॲसिडचं. पुढे कॉज द फ्रूट लाईक ॲपल्स टू इलॉंगेट अँड इम्प्रूव्ह द शेप, म्हणजे ॲपल्सचे जे फ्रूट असतात त्याचा शेप नीट शेप करण्यासाठी, लांब मोठे बनवण्यासाठी जिब्रेलिक हॉर्मोन काम करत असतं. पुढे काय, जिब्रेलिक ॲसिड डिलेज द सेन्सेस. ठीक आहे, डिलेज द सेन्सेस हे जशाच तसा वर्ड पाठ करायचा, हे स्पेशल आहे, हे खूपदा विचारतात. ठीक आहे, जिब्रेलिक ॲसिडचं काम काय आहे, डिले द सेन्सेस. ठीक आहे, डिले सेन्सेस करायला. पुढे काय त्याला, यूज्ड इन द स्पीड अप द माल्टिंग प्रोसेस इन ब्रेवरी इंडस्ट्री. म्हणजे काय आहे, ब्रेवरी इंडस्ट्री म्हणजे काय, सगळे दारू वगैरे त्याच्यामध्ये काय होत असते, माल्टिंग प्रोसेस असते. ठीक आहे, तर दारू बनवण्यासाठी जी माल्टिंग प्रोसेस असते त्याची स्पीड वाढवायचं काम कोण करतं, जिब्रेलिक ॲसिड करतं. ठीक आहे, तर मग हे जिब्रेलिक ॲसिड तिथं वापरलं जातं, हे पण खूपदा विचारलं जातं. आणि पुढे काय दिलेलं आहे हे पण पाठ करायचं आहे, इन्क्रीज द लेंथ ऑफ द स्टेम अँड यील्ड बाय 20 टन्स पर हेक्टर इन शुगर केन. म्हणजे काय, शुगर केनची लांबी वाढवणं आणि शेतामध्ये शुगर केनचे म्हणजे ऊसाचे झाडं खूप सारे ग्रोथ करणं, तर ह्याचं काम कोण करत असतं, जिब्रेलिक ॲसिडचं. तर ठीक आहे, जेव्हापासून जिब्रेलिक ॲसिड वापरला तेव्हापासून 20 टन्स पर हेक्टर शुगर केन वाढले. ठीक आहे, त्यांची ग्रोथ वाढली. पुढे आता याच्यामधलं फक्त एवढंच पाठ करायचं आहे की जिब्रेलिक ॲसिड काय करते, प्रमोट्स ब्लोटिंग इन बीट अँड कॅबेज. ठीक आहे, आता हे सर्वात इम्पॉर्टंट वर्ड काय आहे इथं, ब्लोटिंग. ठीक आहे, जर मग क्वेश्चनमध्ये जर विचारलं हू प्रमोट्स द ब्लोटिंग, ठीक आहे, बोल्टिंग, हू प्रमोट्स द बोल्टिंग, तर आन्सर आहे ना जिब्रेलिक ॲसिड. ठीक आहे, इम्पॉर्टंट वर्ड आहे हा. पुढे आता येते सेकंड हार्मोन जे की आहे सायटोकायनिन. ठीक आहे, सायटोकायनिन काय आहे, सायटोकायनिनमध्ये काय असं दिलेलं आहेत की एवढंच लक्षात ठेवायचं, स्कूग आणि मिलर यांना काय फाइंड केलं तर सायटोकायनिन फाइंड केलं तर. ठीक आहे, स्कूग आणि मिलर. ठीक आहे, याच्यामध्ये दोन प्रकारचे सायटोकायनिन असतात, एक असते कायटिन, एक असते झियाटिन. कायटिन फाउंड इन हेरिंग स्पर्म DNA. हेरिंग काय, एका प्रकारे हरणाचा किंवा एक प्राण्याचा प्रकार आहे, त्याच्या स्पर्म DNAमध्ये काय सापडतो, कायटिन सापडतो. पुढे झियाटिन फाउंड इन कोकोनट मिल्क. झियाटिन फाउंड कशात होतो, कोकोनट मिल्कमध्ये फाउंड होतो. ठीक आहे, आणि अजून एक त्याचं एक्झाम्पल आहे कशामध्ये सापडतो, तो आहे कॉर्न केरनल. ठीक आहे, CORNKERNELS. ठीक आहे, असं साईडला लिहून घ्या, म्हणजे हे एवढं वाचायची थेरी गरज नाही. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, रॅपिड द सेल डिव्हिजन लाईक रूट्स अपेक्सेस डेव्हलपिंग द शूट बर्ड्स यंग फ्रूट्स. ठीक आहे, हे सगळं काम कोण करतं की प्रत्येक पार्टमध्ये, रूटमध्ये म्हणा, शूटमध्ये म्हणा किंवा फ्रूट्समध्ये सेल डिव्हिजन करण्याचं काम कोण करतं, सायटोकायनिन काम करतो. तर या सगळ्याच्या जागी काय येऊ शकतं, सेंटेन्स असं पण येऊ शकतं काय, सेल डिव्हिजन इन अपायकल मेरिस्टेम. म्हणजे सायटोकायनिन काय करतो, सेल डिव्हिजन इन अपायकल मेरिस्टेम करत असतो. ठीक आहे, या सगळ्या जागी असं सेंटेन्स येऊ शकतं, त्यामुळे हे एक पाठ करायचं. ओके, पुढे हेल्प्स टू प्रोड्यूस न्यू लिव्ज. नवीन लीव्ज तयार करण्याचं काम कोणाचं असते, सायटोकायनिनचं असते. पुढे त्या लिव्जमध्ये क्लोरोप्लास्ट इन लिव्ज, ते पण ग्रोथ करण्याचं काम कोणाचं असते, सायटोकायनिनचं. पुन्हा लॅटरल शूट, ॲडव्हान्टेशियस रूट, हे सगळे फॉर्म करण्याचं काम कोणाचं असते, सायटोकायनिनचं असते. ठीक आहे, पूर्ण पाठ करायचं. आणि स्पेशली लक्षात काय ठेवायचं, ओव्हरकम्स द अपायकल डॉमिनन्स. तर सायटोकायनिन काय करत असतं, ओव्हरकम्स द अपायकल डॉमिनन्स. ठीक आहे, हे वर्ड जसे पाठ करायचे. पुढे प्रमोट्स द न्यूट्रिएंट मेटाबॉलिझम. म्हणजे काय करतं, पूर्ण प्लांटमध्ये न्यूट्रिएंट्सचं मेटाबॉलिझम कोण प्रमोट करतं, सायटोकायनिन प्रमोट करतं. म्हणजे काय, सगळं न्यूट्रिएंट्स इकडं सगळ्यांना प्रोव्हाइड करण्याचं काम. ठीक आहे, पुढे हेल्प्स द डिले लीफ सेन्सेस. ठीक आहे, सायटोकायनिन हेल्प्स टू डिले द लीफ सेन्सेस. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चनमध्ये विचारू शकतं. ठीक आहे, हे दोन तर खूपच इम्पॉर्टंट आहे. तर लीफचं काय करतं, लीफ सेन्सेस एक प्रोसेस असते, त्याला काय करतं, डिले करतं, उशिरा करतं. ठीक आहे, पुढे आता येतं याच्यानंतर इथेलाईनमध्ये काय येतं बघा, इथिलीनला आपण दुसरं नाव काय म्हणू शकतो, क्लायमॅटिक हार्मोन म्हणतो. ठीक आहे, इथिलाईनचं स्पेशल काम काय असतं, रायपनिंग ऑफ फ्रूट. म्हणजे फ्रूटला पिकवायचं काम कोणाचं असतं, इथिलाईनचं असतं. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, नेक्स्ट पॉईंट हा पाठ करायचा काय, प्रमोट्स द सेन्सेस अँड ॲब्सेशन्स इन द लिव्ज अँड फ्लावर्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सेन्सेसेस आणि ॲब्सेशन ही दोन प्रोसेस आहेत, हे लिव्ज आणि फ्लावर्समध्ये काय करतो, प्रमोट करतो. हे सरळ रट्टा मारायचा. पुढे ब्रेक द सीड डॉर्मन्सी अँड द बर्ड डॉर्मन्सी. हे पण खूप खूप इम्पॉर्टंट आहे की सीड डॉर्मन्सी आणि बर्ड डॉर्मन्सी कोण ब्रेक करतं, तर हे इथिलाईन ब्रेक करत असतो. ठीक आहे, पुन्हा काय दिले, इनिशिएट द जर्मेशन ऑफ पीनट सीड स्प्राउटिंग ऑफ पोटॅटो ट्यूबर्स. म्हणजे काय, सरळ शेंगदाण्याची जी शेंगदाण्याला मुळं फुटणं किंवा पोटॅटोवरची स्प्राउटिंग येणं. ठीक आहे,
जे हिरवे हिरवे ग्रोथ होत असतात पोटॅटोवर, ठीक आहे, तर ते काम कोण करत असतं, इथिलाइन करत असतं, त्यांची ग्रोथ करण्याचं काम इथिलाइनचं असतं. पुढे प्रमोट्स द रूट ग्रोथ्स अँड रूट हेअर फॉर्मेशन, ठीक आहे, म्हणजे रूटची वाढ आणि रूट हेअर्सचं फॉर्मेशन कोण करतं, इथिलाइन करतं. पुढे इनिशिएट द फ्लावरिंग अँड हेल्प इन द सिंक्रोनायझिंग फ्रूट सेट्स इन पायनॅपल्स, म्हणजे काय, फ्लावर तयार करणं आणि पायनॅपल्समध्ये सिंक्रोनायझिंग द फ्रूट सेट्स, म्हणजे पायनॅपल्स कसा असतो, खूप साऱ्या फ्लावर्सनं बनलेला असतो, तर ते सगळं काम कोण करत असतं, ते पायनॅपल बनवायचं आणि फ्लावर्स बनवायचं इथिलाइन काम करत असतं. इथिलाइन आले की हे सगळे फॉर्मेशन होत असतात. पुढे इंड्युसेस द फ्लावरिंग इन मँगो, म्हणजे आता पुढे काय, मँगोच्या झाडामध्ये पण फुलं आणण्याचं काम कोण करतं, इथिलाइन करतं, ठीक आहे, फ्लावरिंग आणण्याचं काम मँगोच्या झाडाला, ठीक आहे. पुढे इथेफॉन इज अ सोर्स ऑफ इथिलाइन, हे पाठच करायचं, ठीक आहे. इथिलाइन कशापासून बनलेलं आहे किंवा कुठून भेटतो, तर इथेफॉन इज द सोर्स ऑफ इथिलाइन, हां बरोबर आहे. इथिलाइन कुठून सापडतो, कशातून भेटतो, इथेफॉनमधून भेटतो, ठीक आहे, इथेफॉनमधून भेटतो, हे पाठ करायचं, ठीक आहे. आता तेच दिलेलं आहे डबल सेंटेन्स, काय दे हॅस्टेन द फ्रूट रायपनिंग इन टोमॅटोज अँड ॲपल्स, ठीक आहे. आता म्हणजे आपण पाहिलं होतं की रायपनिंग ऑफ फ्रूट्स कसं होतं, म्हणजे कोणामुळे होत असतं, इथिलाइनमुळे, तर तेच दिले. काय करतं आता, इथेफॉन काय करत असतो, फ्रूट रायपनिंग इन टोमॅटोज आणि ॲपल्स, म्हणजे ॲपल्स आणि टोमॅटो पिकवायला काय वापरलं जातं, इथेफॉन वापरलं जातं. ओके. पुढे बाकीचं पॉईंट पाठ करायची गरज आहे. पुढे हे पाठ करायचं काय, promotes the female flower in the cucumber and increase the yield, ठीक आहे. कुकुंबरमध्ये फ्लावर्स, म्हणजे इन शॉर्ट इथिलाइनचं काम काय, सगळ्यांमध्ये फ्लावर तयार करणं आणि फ्रूट्स पिकवणं, बस असं लक्षात घ्यायचं. मग बाकीचे ऑप्शन आपल्याला वाचल्यावर लक्षात येऊन जातात. ओके. पुढे ॲब्सिसिक ॲसिडला शॉर्टमध्ये काय म्हणतात, ABA म्हणतात, त्यालाच दुसरं नाव काय आहे, स्ट्रेस हार्मोन म्हटलं जातं, ठीक आहे. पुढे रेग्युलेट द ॲब्सेशन अँड म्हणजे डॉर्मन्सी, ठीक आहे. हे सरळ एवढं लक्षात ठेवायचं की ॲब्सेशन अँड डॉर्मन्सीला काय करतं, रेग्युलेट करतं, म्हणजे कंट्रोल करतं. ओके. पुढे काय दिलेलं आहे, जनरली ग्रोथ इनिबिटर अँड इनिबिटर ऑफ द प्लांट मेटाबॉलिझम, म्हणजे ग्रोथला थांबवणारा कोण आहे, ॲब्सिसिक ॲसिड, ठीक आहे. हे पॉईंट तर आपण चार्टमध्येच पाहिलं होतं की हे कोणत्या टाईपचा हार्मोन आहे, ग्रोथ इनिबिटर म्हणून आहे, ठीक आहे. तर हे असं स्पेशल पार्ट करायची काही गरज नाही, ठीक आहे, लक्षात ठेवायचं फक्त. पुढे इनिबिट द सीड जर्मिनेशन, जे सीड जर्मिनेशन आहे, म्हणजे सीडपासून जे झाड होण्याची प्रोसेस आहे त्याला काय करतं, इनिबिट करतं, म्हणजे थांबवतं. यालाच दुसरं काय येऊ शकतं की इंड्यूस सीड डॉर्मन्सी, याच्या ऑब्लिकला दुसरं सेंटेन्स काय येऊ शकतं, इंड्यूस सीड डॉर्मन्सी. त्यामुळे दोन्ही पाठ करायचं, इनिबिट द सीड जर्मिनेशन इन ॲब्सिसिक ॲसिड इनिबिट द सीड जर्मिनेशन अँड ॲब्सिसिक ॲसिड इंड्यूस द सीड डॉर्मन्सी, ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, ठीक आहे, हे पाठ करायचं. पुढे स्टिम्युलेट द क्लोजर ऑफ स्टोमॅटा, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. लिव्हजमध्ये जे स्टोमॅटा असे ओपन होत असतात, ओपन करणं, क्लोज करणं, तर क्लोज करण्याचं काम कोणाचं असतं, ॲब्सिसिक ॲसिडचं, खूप इम्पॉर्टंट आहे, पाठ करायचं. पुढे इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सीड डेव्हलपमेंट, मॅच्युरेशन अँड डॉर्मन्सी, ठीक आहे. म्हणजे काय, सीडची डेव्हलपमेंट होण्यामध्ये, मॅच्युरेशन होण्यामध्ये आणि डॉर्मन्सीमध्ये ॲब्सिसिक ॲसिडचा खूप मोठं काम आहे, इम्पॉर्टंट रोल आहे. तर हे स्टेटमेंट पण पाठ पाहिजे, ठीक आहे. आणि हे पूर्ण खाली जे स्टेटमेंट दिले त्याच्यापेक्षा एवढंच लक्षात ठेवायचं काय, ABA म्हणजे काय, ॲब्सिसिक ॲसिड डायसेक्शन ऑफ सीड करतो. डायसेक्शन ऑफ सीड करतो म्हणजे काय, सीडला 2 भागामध्ये तोडतो, ठीक आहे, ॲब्सिसिक ॲसिड, ठीक आहे. हे एक स्टेटमेंट पाठ करायचं. आणि सर्वात इम्पॉर्टंट खालचावाला ते जे की आहे, ABA ॲक्ट्स ॲज द ॲब्सिसिक ॲसिड ॲक्ट्स ॲज द अँटॅगनॉस्ट टू GA म्हणजे काय, जिब्रेलिक ॲसिड, म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, ॲब्सिसिक ॲसिड आणि जिब्रेलिक ॲसिड हे दोघं काय आहेत, एकमेकांपासून अपोजिट आहेत, ठीक आहे. जे काम जिब्रेलिक ॲसिड करतं त्याच्या उलटं काम कोण करणार, ॲब्सिसिक ॲसिड, त्यामुळे त्याला काय म्हणतात, अँटॅगॉनिस्ट म्हणतात, ठीक आहे. हे जे आहे हे स्टेटमेंट जसं पाठ करायचं, खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, ऑप्शनमध्ये विचारलं जातं, ठीक आहे. ओके, डन.